लक्ष देऊन कीर्तन एकदम ऐका बरं का. पहिला शब्द आहे अभंगामध्ये, बोलो निया दावू का तुम्ही नेनाजी देवा. पहिला शब्द आहे. काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत, बोलूनच दाखवाव्या अशी काही गोष्ट नाही बरं का. समोरच्या माणसानं ओळखून घ्यायची असते. याला काही दृष्टांत सांगतो. विश्वी विश्वंभर परिहारच नवगे. एकदम व्यवहारामधला दृष्टांत देतो. कोणता पती परमेश्वर, लक्ष देऊन ऐका बरं का, कोणता पती परमेश्वर आपल्या पत्नीला कधी म्हणतो का, सकाळी लवकर उठ, स्वयंपाक कर, हे अंगणामध्ये काही झाडलोट करायची आहे का नाही, हे सगळं काम कर, असं कुठला पती परमेश्वर म्हणतो का? शब्द ऐका बरं का, विषय आपला काय चालू आहे. कुठला कोणी म्हणतो का पती परमेश्वर? अजिबात नाही. आणि जर कुणी म्हणत असेल तर ती पत्नी मग गिराईक जरा वेगळंच असेल बरं का. थोडं माझा बोलण्याचा भाग असा आहे, मालकानं सांगावंच असं काही नाही बरं का. समोरच्या माणसानं ते ओळखून घ्यायचं आणि आपलं आपलं काम करण्याकरता सुरुवात करायची. म्हणजे कुठले मालक मात्र सांगत नाही. ती बिचारी सकाळी उठते, झालोट वगैरे सगळं असणारं करते, व्यवस्थित असणारा रांगोळी वगैरे काढते. म्हणजे त्या मालकाला कधी बोलण्याची गरज पडत नाही बरं का. हे तुम्ही काम कराच, त्याच्या पुढं सांगतो. ती बिचारी सुंदर स्वरूपामध्ये स्वयंपाक करते, सकाळ दुपार संध्याकाळ. मालकाला बोलावंच लागतं का? हा, कधी कधी बोलावं लागतं. कधी कधी माहिती का, लातूरचा बाजार असेल, लवकर जायचं असेल तर मला लवकर जायचं, इकडे कार्यक्रम आहे तिकडे आहे, लवकर, असं बोलावं लागतं. पण दररोज बोलावंच लागतं का? बोलण्याची गरज नाही. त्यांना सगळं माहिती आहे व्यवस्थितरित्या. त्याच्या पुढलं वाक्य आणि काय का, घरी मालक आहेत आणि 4-5 पाहुणे येऊन बसले, मालकिनीला सांगावंच लागतं का आता पाणी आण, चहा आण, असं ते सांगावंच लागतं का? ती बिचारी ओळखून घेते. आता मात्र पाणी नेऊन द्यावं लागतं, चहा करावा लागतो, जेवण्याची विचार काहीतरी पूस करावीच लागते. म्हणजे त्या मालकिनीला सुद्धा बोलण्याची गरज नाही. त्याच्यात आणखी एक सांगतो बरं का, काही माणसानं बोलायचं असलं तर विचार करून बोला, घरचे जर ऐकत असले तर बरं का. आता मी एवढं जे बोलतोय का नाही, फक्त बाहेरच बोलतोय बरं का. मी घरी अजिबात बोलत नाही. का बोलत नाही माहिती का? सांगून उपयोगच होत नाही तर काय बोलून उपयोग आहे. आपला विषय चालू आहे, बोलो निया दावू. काय तुम्हाला बोलून दाखवू मी? काय बोलून दाखवून या ठिकाणी काही माझा उपयोगच होणार नाही. काय तुम्हाला बोलून दाखवू का तुम्ही नेनाजी देवा. म्हणजे मी तुम्हाला बोलावं अशातला भाग नाही, तुम्हाला सगळं असणार या ठिकाणी कळतं. महाराज, देवाला कुठं काय चालू आहे ना हे सांगण्याची गरज नाही. प्रत्येक ठिकाणचा भाग देवाला असणारा तो माहिती आहे. पोशितो जगासी एकला तो, त्याला सगळं माहिती आहे ना, कुठं काय चालू आहे काय नाही, सगळी असणारी गोष्ट माहिती आहे. आता पहा, का तुम्ही नेनाजी देवा, तुम्हाला सगळ्या असणाऱ्या गोष्टी मात्र माहिती आहेत. आणखी दृष्टांत देतो, शेतकऱ्याची ओळखण्याची भूमिका बरं का. एखाद्या व्यक्तीला बोलता येत नाही, एखाद्या मुक्या जनावराला बोलता येत नाही, पण शेतकरी मात्र बरोबर ओळखतो. दृष्टांत एकदम साधा देतो बरं का. आपल्याकडे बैल आहेत, बैल, लक्ष करा बरं का. एखादा मालक जातो, कडबा वगैरे कट करतो आणि कापल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या काय करतो, त्या दावणीमध्ये नेऊन भरतो, पाणी घेतो, बकेट घेतो, बैलाच्या समोर नेतो. पण बैल काय करतो माहिती का, कडबाही खात नाही आणि पाणीही पित नाही. असा 1 दिवसाचा कालावधी झाला. मालकानं काय ओळखायचं आता? लक्ष करा बरं का. आता बैल तुम्हाला बोलला का? बैल बोलला नाही बरं का, पण मालकाने याच्यावर अंदाज काय लावायचा माहिती का, काहीतरी बैल मात्र आजारी आहे. बैल बोलला का? बोलला नाही. जसं बैल बोलत नाही तसं मालकानं मात्र त्या ठिकाणी गोष्ट जाणायची. तसं संत बोलत नाही, देव मात्र जाणतो. तसं जीव बोलत नाही, देव मात्र जाणतो. विडाला विडाला. तुकोबराय सांगतात, जरी मी बोललो तर बोलून काही उपयोगच नाही ना. त्याचं कारण एक सांगतो बरं का. आता देवाला कोण बोलत नाही? लक्ष करा.
40 रुपयाचं नारळ घेतात आणि देवाकडे घेऊन जातात. देवाला कोण बोलत नाही एवढ्यापैकी? माझ्या सहित बोलतात बरं का. सगळेच बोलतात, देवा बोरला पाणी लागू दे. कोण बोलत नाही? मुलाचं लग्न जमू दे, मुलीचं लग्न. कोण बोलत नाही असं कोण आहे? सगळेच देवाला बोलतात. बरं एवढे तुम्ही बोलतात माझ्या सहित, देव ऐकतो का? विषय ऐका बरं का. एवढे तुम्ही बोलता, देव ऐकतो का? कुणाचंच ऐकत नाही. त्याच्याच मनावर ते काम करतो बरं का. तुमच्या मनावर मात्र ऐकत नाही. आणि असं जर देवानं जर ऐकलं असतं ना, तर देवाचे फोन नंबर जर सगळ्याकडे असते तर देवानं सकाळपासून त्या देवाला परेशान करून टाकलं. देवा इकडे जरा पाणी कमी पडलं बरं का, पाणी जरा इकडे, पाऊस पाडा जरा इकडे. असं जसं आपली लाईट गेल्याच्या तुम्ही फोन केला का नाही, तसं लोकांनी देवाचे नंबर घेऊन फोन लावले असते. ते देव काय करतो माहिती का? माणसं मोकळीच तळमळ करतात घरामध्ये बसल्यानंतर. भरपूर थंडी वाजलेली आहे, फक्त मनानं गपचीप बसा, काहीच उपयोग नाही बरं का. तुमचा बोलून काही उपयोग नाही. अति पाऊस झाला, काही बोलून उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. दुष्काळ पडला, काही बोलून उपयोग आहे का? काही नाही. पण याच्या पुढला ऐका गोष्ट, एवढ्या जरी गोष्टी होत असेल तुमच्या हातामध्ये काही नाही, तुम्ही बोलून सुद्धा उपयोग नाही. देव मात्र जाणतो. बोलोनिया दावू का तुम्ही नेनाजी देवा. फक्त माणसाने एक काम करायचं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, देवा तुम्ही आम्हाला जसं ठेवलं का नाही तशा स्वरूपामध्ये आम्ही राहणार. आणि माणसाने सुद्धा तेच वाक्य लक्षात ठेवायचं, जसं तुम्ही आम्हाला ठेवताल का नाही तशा स्वरूपामध्ये असणार आम्ही राहू. ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहे ना, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहे. जसं देवानं आपल्याला ठेवलं का नाही तसंच राहायचं बरं का. याला अनेक प्रमाण आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे.
आहे बरं का. ठेविले अनंते तैसेची राहावे देवा, ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन. जसं तुम्ही मला ठेवताल का नाही तशा स्वरूपामध्ये माणसानं राहायचं, याला काही पुरावे देतो, प्रमाण देतो. लक्ष ठेवा बरं का. आता तुकोबर आहे, जसं देवानं ठेवलं का नाही तसेच राहिले बरं का. त्यांनी बदल काही केला नाही. आपला भाग वेगळा आहे, संताचा भाग वेगळा आहे. काय केलं ऐका. सगळ्यात सुरुवातीला एकदम आनंदामध्ये संसार चालू होता, प्रॉपर्टी वगैरे भरपूर होती, त्याचा स्वीकार केला, एकदम आनंदात राहिले एकदम सुरुवातीला. पण पहिली असणारी दुःखाची गोष्ट घडली कोणती. बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता. वडील मरण पावले, दुःख झालं, पण तरी त्यांनी सांगितलं तुम्ही मला असं ठेवलत ना, असाच राहील बरं का, मी याच्यात बदल नाही करणार. पण काही वेळेला घटना काय घडतात माहिती का, थोडं जर देवानं जर दुःख दिलं ना, आपल्यातलं सांगतो बरं का, थोडं जर देवानं जर दुःख दिलं तर काही माणसं पेटी वाजवायची सोडून देतात. बरोबर आहे का नाही. कशा करता माहिती, एवढी पेटी वाजून एवढं जर संकट कशाला वाजवाय देवाची पेटी. बरोबर आहे का नाही. काही जण तर असे पट्टे बहादर आहेत, हरिपाठ दररोज करीत होते. दुःख देवानं दिलं, नको हरिपाठच नको, एवढी सेवा करून काय उपयोग आहे. काही देवाची पूजा करतात. काही लोकांनी हे बंद करून टाकलं. आपण तशी राहत नाही का. थोडं जर देवानं दुःख दिलं ना, सगळं बंद करून टाकतं. त्याच्या पुढे बोलू का आणखी. माझ्या डोळ्याच्या देखत काही माणसाला दुःख झाल्याच्या नंतर त्यांनी माळी काढल्या, माफी मागून बोलतो बरं का, माळी काढल्या, मांस खाण्याकरता सुरुवात केलं, टिंब टिंब घेण्याकरता सुद्धा सुरू केलं. कशामुळे माहिती का, परमार्थ करून जर एवढं दुःख येत असेल तर का देवाचा परमार्थ करायचा. पण संत मात्र तसे करीत नाहीत बरं का. आताच्या कालावधीपेक्षा थोडस माग चला बरं का. आता पाठीमाग करून आलता का नाही, आपण सगळे वारकरी आहेत, माळकरी आहेत. काही डॉक्टरने काय सांगितलं माहितीये का, वाचायचं असेल माळ काढा. कशाला वाचायचं जर असेल तर माळ काढा आणि टिंब टिंब खाण्याकरता सुरुवात करा. काही वारकऱ्यानं काढल्या. माझा प्रश्न असा आहे, लक्ष करा बरं का, मला सुद्धा सांगितलं होतं, तुम्हाला सांगायला बरं का. वाचायचं असेल तर माळ काढा आणि टिंब टिंब खाण्याकरता सुरुवात करा. माझा प्रश्न त्या डॉक्टरला असा होता, साहेब जर ते खाल्ल्याच्या नंतरच माणसं जर वाचत असतील तर ते खाणारे सुद्धा मरतात ना. गोष्ट लक्षात आली का. जर खाल्ल्याच्या नंतर माणसं जर वाचत असतील तर खाणारे सुद्धा मरतातच ना, मरत नाहीत का. शब्द ऐका बरं का. आता पण आपल्या भक्तीमध्ये काय होतं माहितीये का, भक्तीमध्ये थोडासा अंतर पडतो. थोडं एखादं संकट जर आलं भक्तीमध्ये अंतर पडतो. पण तुकोबरांनी त्याला सुंदर उत्तर दिले देवाला, देवा तुम्ही जसं मला ठेवताल का नाही तशा स्वरूपामध्ये मी मात्र राहणार, त्याच्यात मात्र मी बदल नाही करणार, तसंच राहणार. ठेवा लते ठेवा ठाई तैसा राहीन. किती त्यांचं संयम आणि किती त्यांची असणारी भक्ती आहे, याला काही पुरावे पुढले देतो बरं का, एकदम सुंदर पुरावे दिले त्याला. दुष्काळे आटीला द्रव्य गेला मान, स्त्री एक अन्न अन्न करुणी मेली. अहो एवढा दुष्काळामध्ये सगळा असणारा